2 जुलैच्या रात्री महाराष्ट्राला धडकी भरवणारी घटना घडली ती म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटी होय। धरण फुटलं आणि तिवरे गावाचं रूपच पालटून गेलं। ग्रामस्थांचं होतं नव्हतं सगळंच या धरण फुटीत वाहून गेलंय। त्याचसोबतच 22 ग्रामस्थ पाण्यात वाहून गेले। त्यापैकी 21 जणांचे मृतदेह मिळाले, परंतु 1.5 वर्षाची चिमुकली दुर्गा चव्हाण मात्र अजूनही बेपत्ताच आहे। त्या काल रात्रीचे काळे सावट अजूनही ग्रामस्थांना सुन्न करून टाकतायत। भयंकर पाण्याचा आवाज, पडणारा पाऊस, कडाडणाऱ्या विजा आणि त्यातच पाण्यात वाहून जाणाऱ्या मदतीसाठीच्या काळी झेलवणाऱ्या आरोळ्या तिवरे ग्रामस्थांच्या कानात आणखी घुमत आहेत। त्यांना मदत करण्याची इच्छा असूनही आम्ही काहीच करू शकलो नाही असेही हतबल उद्गार तिवरे ग्रामस्थांनी काढले। या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक माननीय युवराज बेलदरे यांनी आपल्या आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तिवरे ग्रामस्थांना 3600 किलो अन्नधान्य आणि संसार उपयोगी वस्तूंची मदत केली आहे। नुसती मदत करून न थांबता स्वतः आणि आपले सहकारी संतोष फरांदे, दीपक बेलदरे आणि कार्यकर्ते यांच्या सोबत तिवरे गावात जाऊन ग्रामस्थांना धीर देऊन सांत्वनही युवराज बेलदरे यांनी केले। चिपळूणचे तहसीलदार श्री देसाई यांनी युवराज बेलदरे यांच्या या मदत कार्याचे आभार मानलेत। त्याचसोबत आपदग्रस्त 45 कुटुंबांपर्यंत ही मदत पोहोचवणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले। युवराज बेलदरे यांच्या या समाजोपयोगी कार्याचे तिवरे ग्रामस्थांच्या वतीनेही आभार मानण्यात आले। या घटनेला 22 दिवस होऊनही शासनाने निर्वासितांना मदत केली नाही, किमान पत्र्याची शेड तरी शासनाने आमच्यासाठी उभारावीत अशा भावनाही ग्रामस्थांनी व्यक्त केल्या। तर खेकड्यांनी धरण फोडले या बागुलबुवा शोधक मंत्र्यांचा ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केलाय। तिवरे आपदग्रस्तांना महाराष्ट्रभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत, परंतु आतापर्यंतची सर्वात मोठी मदत ही युवराज बेलदरे यांनी केली आहे। त्याचसोबत तिवरे आपदग्रस्तांना आणखी मदत करावी असेही आवाहन नगरसेवक युवराज बेलदरे यांनी युवा समाजशी बोलताना केले। तिवरे आपदग्रस्तांच्या पाठीवरती मदतरूपी हात ठेवून नुसतं लढ म्हणण्याचे आवाहन महाराष्ट्रातील जनतेला युवा संवाद करत आहे। नगरसेवक युवराजदादा बेलदरे साहेब याच ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी सुद्धा आपल्या या दुःखामध्ये जे गेलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी एक मदत स्वरूपात ते याच ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहेत। त्यासाठी सुद्धा आम्ही एक ग्रामस्थाच्या वतीनं आणि मी पुन्हा विकास मंडळाच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो। आंबेगाव बुद्रुकमध्ये एक भिंत पडून त्या ठिकाणी 6 जवळजवळ कामगार मृत्युमुखी पडले आणि 5 ते 6 कामगारांना त्या ठिकाणी जखमी झाले। त्या जखमी त्यांना रोख स्वरूपात आणि वस्तू स्वरूपात त्या ठिकाणी मदत केलेली आहे। संसारोपयोगी वस्तू, धान्य या ठिकाणी आम्ही सगळे घेऊन आलोत। पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्याचप्रमाणे स्वर्गीय श्री संभाजीनाना बेलदरे सामाजिक ट्रस्ट यांच्या वतीनं सर्वप्रथम आज तिवरे या ठिकाणी जी दुर्घटना घडली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 23 ते 25 नागरिक त्या ठिकाणी मृत्युमुखी पावले, त्यांना प्रथमतः मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। त्यांना देशाचे जाणते राजे नामदार शरदचंद्र पवार साहेब तिग्रस्त काळात कशा पद्धतीनं लोकांना त्या ठिकाणी मदत केली पाहिजे, त्यांच्यासाठी पळलं पाहिजे या भावनेतनंच आज आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नामदार या महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील यांच्या वाढदिवसानिमित्त, त्याचप्रमाणे माझ्याही वाढदिवसानिमित्त आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी जी दुर्घटना घडली त्याच्यामध्ये जे मृत्युमुखी पडलेले नागरिक, त्यांचे सर्व पाहुणे असतील, त्यांचे घरातील मंडळी असतील, त्यांच्यासाठी एक मदतीचा हात म्हणून आम्ही या ठिकाणी जवळजवळ 3600 किलो धान्य, त्याचप्रमाणे भांडे स्वरूपात त्या ठिकाणी मदत कार्य करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। आपल्याला माहिती आहे की काय आहे, माननीय नामदार अजितदादा पवार हे कायम त्या ठिकाणी सांगत असतात की कायम एक समाजाचं देणं लागतो, या उद्देशानं एक सामाजिक भान ठेवून आपण समाज उपयोगी कार्यक्रम त्या ठिकाणी केले पाहिजे आणि आज आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा एक स्तुत्य असा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवत आहे। आम्ही या ठिकाणी ज्यावेळेस आलो, या भागाचे जे तहसीलदार आहेत देसाई साहेब त्यांच्याशी सुद्धा त्या ठिकाणी आमची चर्चा झाली, परंतु खऱ्या अर्थानं या भागात जे नागरिक आहे त्यांच्या आत्तापर्यंत राहण्याची सोय त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची झालेली नाही आहे। प्रशासनाची सुद्धा ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत झालेली नाही आहे, परंतु आम्ही प्रशासनाला त्या ठिकाणी विनंती करणार आहे की लवकरात लवकर या भागातील जे कोणी आत्ता मृत्यांचे नातेवाईक असतील, त्यांच्या घरातील मंडळी असतील, त्यांची लवकरात लवकर राहण्याची त्या ठिकाणी व्यवस्था झाली पाहिजे। आणि खऱ्या अर्थानं मी संपूर्ण माझी स्वर्गीय श्री संभाजीनाना बेलदरे सामाजिक ट्रस्ट असेल, आमच्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते असतील, त्यांच्यासह आमचे सन्माननीय मार्गदर्शक संतोष भाऊ फरांदे असतील, आमचे बंधू दीपकजी बेलदरे असतील, आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी प्रत्यक्ष या तिवरे गावात त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि खऱ्या अर्थानं एक लोकांना मदत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। आज आपण पाहतोय की पुणे महानगरपालिका असेल, खऱ्या अर्थानं
देशात कुठेही जर अशी आपत्तीग्रस्त परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली तर पुणे शहर कायम त्या ठिकाणी अग्रेसर असतं. या ठिकाणची विदारक परिस्थिती पाहता खऱ्या अर्थानं पुण्यामधील जे सक्षम त्या ठिकाणी नागरिक असतील, त्याचप्रमाणे मोठ्या मोठ्या सामाजिक संस्था असतील, त्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी येऊन मदत करावी असं निश्चित मी पुणे शहरात गेल्यानंतर त्या ठिकाणी आव्हान करणार आहे. आणि इथली जर परिस्थिती पाहिली तर निश्चितच सर्वांनी त्या ठिकाणी मदत करण्यासारखी परिस्थिती या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळात आपण निश्चित या ठिकाणी व्हिजिट करून किंवा प्रत्यक्षरित्या या ठिकाणी मदत करावी अशी मी त्या ठिकाणी आव्हान करतो. धन्यवाद. 22 लोक बेपत्ता झाले होते, त्यातील 21 मृतदेह ताब्यात मिळाले आणि एक 1.5 वर्षाचं बाळ जे आहे ते अजून बेपत्ता आहे, ज्याचा शोध लागला नाही. यामध्ये जे 45 कुटुंब जी आपदग्रस्त झालेली होती त्यांचं तात्पुरतं स्थलांतर हायस्कूलमध्ये केलेलं होतं आणि तिथं सुविधा आवश्यक दिल्यानंतर त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांचे जे जवळचे नातलग आहेत त्या ठिकाणी व्यवस्था केलेली होती. यासाठी यांना मदत म्हणून पुणे महानगरपालिकेतील नगरसेवक युवराज बेलदरे साहेब यांनी गेले एक 4-5 वेळा माझ्याशी संपर्क केला होता की आम्हाला तिवरे ग्रामस्थांच्यासाठी मदत आणि सहकार्य करायचं आहे. 4-5 वेळा संपर्क केला, माझा संपर्क होत नव्हता. त्यांनी मेसेज पाठवला, मला प्रत्यक्ष फोन देखील केला आणि त्यामुळं आज या ठिकाणी प्रत्यक्षात त्यांची टीम ही जवळजवळ 3600 किलो धान्य आणि त्याचबरोबर संसार उपयोग साहित्याचे सेट असे इतकं साहित्य या ठिकाणी घेऊन ते स्वतः इथं उपस्थित राहिलेले आहेत. आणि आमचं जे मदत संकलन केंद्र आहे त्या ठिकाणी तहसीलदार म्हणून माझ्याकडे ही मदत त्यांनी सुपूर्द केलेली आहे. त्यांनी जी मदत केलेली आहे त्यासाठी मी आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जी मदत दिलेली आहे त्यातले जे आपदग्रस्त कुटुंब आहेत त्यांच्यापर्यंत ही मदत पोच केली जाईल असे मी आपल्याला सांगू इच्छितो.